काळामध्ये सायंटिफिक फिक्शन ज्यांनी लिहायला सुरुवात केली आणि ते 1863 ते 1872 या काळात त्यांनी खूप छान पुस्तकं लिहिली आहेत. 20,000 लीग्स अंडर द सी, फ्रॉम अर्थ टू मून, किंवा जर्नी टू द सेंटर ऑफ अर्थ, किंवा राऊंड द वर्ल्ड इन 80 डेज, अशी त्यांची प्रसिद्ध पुस्तकं आहेत. ही त्या ज्युल्स वर्ननी 1863 ते 1872 या काळात लिहिली. त्यातलं एक पुस्तक स्वामीजींच्या झोळीमध्ये होतं आणि त्या हरिपाद मित्रांना आश्चर्य वाटलं की एक हिंदू संन्यासी अशीही काही पुस्तकं वाचतो. पण आपल्याला एक पार्श्वभूमी सांगितली की स्वामीजींचं कसं लक्ष असेल जगामध्ये घडणाऱ्या घटनांवर. स्वामीजी असा अभ्यास करत करत गेले होते. त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या लोकांसमोर मला हिंदू धर्म मांडायचा आहे त्यांच्यासमोर मी तो कसा मांडला पाहिजे. विज्ञानातल्या नवीन नवीन आविष्कारांची ओळख स्वामीजींनी करून घेतली होती आणि प्रत्यक्ष धर्मसंसदेमध्ये स्वामीजींनी, ज्याचं आत्ता वर्णन झालं की ज्यामुळे त्यांनी एका अर्थाने हिंदू धर्माची विजय पताका त्या ठिकाणी उंचवत नेली, तर स्वामीजींचं जे पहिलं व्याख्यान आहे ते व्याख्यान खूप छोटं आहे, पण त्यांचं बौद्धिकदृष्ट्या अत्यंत श्रेष्ठ ठरलेलं जे भाषण आहे त्या पूर्ण धर्मसंसदेमधलं ते 11 सप्टेंबरचं नसून 19 सप्टेंबरचं आहे. त्यांनी एकूण 11 ते 27 सप्टेंबर चाललेल्या धर्मपरिषदेमध्ये 6 व्याख्यानं साधारण सत्रामध्ये दिली, प्लेनरी सेशन्समध्ये, आणि उरलेली साधारण 6 व्याख्यानं ही त्यांनी टेक्निकल सेशन्समध्ये किंवा ज्याला सायंटिफिक सेशन म्हणतात अशामध्ये दिली, ज्यामध्ये या साधारण सत्रांमध्ये मांडलेल्या विषयांचा तपशील मांडायचा असतो. पण या साधारण सत्रांमध्ये जी 6 व्याख्यानं झाली त्यातलं अत्यंत वैचारिकदृष्ट्या मौलिक असं व्याख्यान, ज्याचा प्रभाव अमेरिकेमध्ये आणि नंतर भारतामध्ये झाला, ते व्याख्यान 19 सप्टेंबरचं आहे. एका अर्थाने ते हिंदू धर्माविषयीचं एक प्रस्तुतीकरण आहे. आजच्या काळामध्ये ज्याला सायंटिफिक कन्व्हेन्शन, सेमिनार, कॉन्फरन्सेसमध्ये पेपर प्रेझेंटेशन होतं, तशा प्रकारचं ते प्रस्तुतीकरण होतं शोधपत्राचं. त्याचं शीर्षक होतं पेपर ऑन हिंदुइझम. नेटवर हा सगळा उपलब्ध आहे. पण स्वामीजींनी हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाची मांडणी करताना विज्ञानाचा किती सुरेख उपयोग केलाय याचं प्रत्यक्ष चित्रण आपल्याला, तो सगळा पेपर आपण वाचला तर आपल्याला मिळू शकतं. त्या काळात झालेल्या वैज्ञानिक शोधांचा अत्यंत उत्कृष्ट उपयोग स्वामीजींनी केला आणि हिंदू धर्माचं तत्वज्ञान आणि विज्ञान हे किती समान आहे हे अत्यंत उत्कृष्टरित्या दाखवून दिलं. आणि आपण आत्ता असं म्हणू शकतो की विज्ञान आणि अध्यात्म यांची जी सांगड घालायचा प्रारंभ कुठून झाला असेल तर तो या 19 सप्टेंबर या दिवसापासून झाला असेल. स्वामीजींचं त्या प्रस्तुतीकरणातला, त्या शोधपत्रातला पहिला परिच्छेद 3 प्राचीन धर्मांविषयीची माहिती आहे आणि दुसऱ्या परिच्छेदाची सुरुवात अशी आहे, फ्रॉम दी हायेस्ट फ्लाइट्स ऑफ वेदांतिक फिलॉसॉफी, हायेस्ट स्पिरिच्युअल फ्लाइट्स ऑफ वेदांतिक फिलॉसॉफी. आणि हिंदू धर्माची ते कक्षा सांगतायत की हिंदू धर्म कसा आहे तर वेदांमधली विचारांची अत्युच्च शिखरं एकीकडे आणि एकीकडे मूर्तीपूजेसारख्या सामान्य स्तरापर्यंतच्या काही गोष्टी, अशा प्रकारचे एक त्यांना वर्णन केलंय त्यांनी त्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये. पण ते वर्णन करताना स्वामीजी किती योग्य पद्धतीने या सगळ्याचा विज्ञानाशी संबंध हे दाखवून देत आहेत. पहिलं वाक्य त्या दुसऱ्या परिच्छेदाचं असं आहे, फ्रॉम दी हायेस्ट स्पिरिच्युअल फ्लाइट्स ऑफ वेदांतिक फिलॉसॉफी. हे भाषण नाही, ते लिहिलेलं आहे त्यांनी, पेपर आहे तो, स्वल्पविराम, आणि पुढे असं येतं, ऑफ विच डिस्कव्हरीज ऑफ मॉडर्न सायन्स सीम्स टू बी एकोज ऑफ इट. म्हणजे आधुनिक विज्ञानाचे जे नवीन नवीन आविष्कार आहेत हे दुसरे तिसरे काही नसून वेदांमधल्या विचारांचेच प्रतिध्वनी आहेत. हे स्वामीजी लगेच तिथे नमूद करतात. कारण त्या पाश्चात्य समाजाला, मानसिकतेला हे लक्षात आलं पाहिजे की वेदांमधली फिलॉसॉफी आणि त्यातलं उच्च असं तत्वज्ञान, विचार, याचा आधुनिक विज्ञानातल्या आविष्कारांशी किती जवळचा संबंध आहे. म्हणजे किती जवळचा आहे तर वेदांमधल्या विचारांचे हे आधुनिक आविष्कार जणू प्रतिध्वनीच आहेत हे लगेच त्या ठिकाणी सांगतात. मग हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाची मांडणी करतात आणि पुढे विज्ञानाचा याच्याशी कसा संबंध आहे याचं सुरेख विवेचन स्वामीजी करतात. त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी विज्ञानाकरताही दिल्या आहेत असं आपल्याला लक्षात येतं. स्वामीजींनी त्याच पेपरमध्ये विज्ञानाचं अंतिम उद्दिष्ट काय असावं यासंबंधीचं विवेचन केलेलं आहे. स्वामीजींचं ते विवेचन, त्यातला पहिला भाग असा आहे की सायन्स इज नथिंग बट फाइंडिंग ऑफ युनिटी, असं स्वामीजींचं पहिलं वाक्य आहे. त्याची सुरुवात जेव्हा त्या विवेचनाची होते तिथे ते असं म्हणतात, सायन्स इज नथिंग बट फाइंडिंग ऑफ युनिटी. याचं स्पष्टीकरण देतात ते पुढे. ते असं म्हणतात, फिजिक्स विल कम टू एन एंड when physicists will find out one energy out of which all other energies have been manifested.
chemistry will come to an end when chemist will find out one element out of which all other elements have been made. अशा प्रकारचं स्पष्टीकरणही स्वामीजी देतात. केवळ सायन्स इज नथिंग बट फाइंडिंग ऑफ युनिटी असं देत नाहीत, तर त्याचं स्पष्टीकरण देतात. मग हिंदू धर्मानुसार या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, कॉस्मॉलॉजी ज्याला म्हटलं जातं, कॉस्मोगॉनी म्हटलं जातं, तर त्यासंबंधीचं भाष्य त्यांचं आहे. आणि वेदांमध्ये जो सांगितलेला सिद्धांत आहे एकोहम बहुस्याम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनिथिंग, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, एनर्जी, मॅटर, काही, त्याचा दाखला देतात. आणि ते म्हणतात की इफ यू ऑल बिलीव्ह इन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऑर एनिथिंग, यू विल हॅव टू बिलीव्ह इन द कॉस्मॉलॉजिकल थिअरीज ऑफ वेदांता. त्यांनी एकोहम बहुस्यामचा त्या ठिकाणी सगळा उलगडा करून दाखवलाय. आणि आज आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सगळ्या गोष्टी आधुनिक विज्ञानाशी किती सुसंगत आहेत. ज्या एकत्वाचा शोध घेतला पाहिजे विज्ञानाने, आणि तेच विज्ञानाचं अंतिम गंतव्य स्थान आहे. आपल्याला लक्षात असं येतं की 1905 आणि 1915 साली आईन्स्टाईननी सापेक्षतावादाच्या 2 सिद्धांतांची मांडणी केली. पहिल्यांदा स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, 1905-1915. त्यानंतर आईन्स्टाईननी असं ठरवलं, त्याच वेळेला पुंज भौतिकी ज्याचा उल्लेख आत्ता झाला, क्वांटम फिजिक्स, श्रॉडिंजर वगैरे अशी सगळी मंडळी, हायझेनबर्ग, श्रॉडिंजरचं वेव्ह मेकॅनिक्स आहे, श्रॉडिंजर वेव्ह मेकॅनिक्स, हायझेनबर्ग क्वांटम मेकॅनिक्स, अशी ती सुरुवात झाली. म्हणजे सूक्ष्माच्या अभ्यासासाठी क्वांटम फिजिक्सचा जन्म झाला, सूक्ष्माकडे जाण्यासाठी. की या काय आहे छोट्या भागामध्ये, छोटा भाग म्हणजे काय, अणू, अणूच्याही आतमध्ये काय. यावर्षी जो आता हिग्स बोसॉन, हिग्सना जो नोबेल पुरस्कार मिळाला, त्यातनं त्यांनी बोसॉन नावाचा एक सब ॲटॉमिक पार्टिकलचा शोध लावल्याचं सांगितलं. पण ज्याला गॉड पार्टिकल काही जणांनी म्हटलं, पण ते नाही आहे तसं. त्याच्याही आतमध्ये तोही कण कशापासून तरी बनलेला आहे, म्हणजे त्याच्याही सूक्ष्मामध्ये काहीतरी आहे असं आता लक्षात येत आहे. तर त्याचा सूक्ष्माचा शोध घेण्यासाठी क्वांटम फिजिक्स, आणि स्थूलाचा शोध घेण्यासाठी म्हणजे मायक्रोकॉझम अँड मॅक्रोकॉझम, स्थूलाचा शोध घेण्यासाठी सापेक्षतावादाचा सिद्धांत. आणि ह्या दोन्ही सिद्धांतांनी मिळून विश्वाच्या 4 मूलभूत शक्तींचा विचार केला. पण गंमत अशी आहे की हे 4 मूलभूत स्रोत आहेत विश्वाच्या शक्तींचे, ते म्हणजे 2 प्रकारचे न्यूक्लिअर फोर्सेस, वीक अँड स्ट्रॉंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, विद्युत चुंबकीय शक्ती, आणि हे 3 एकाच फिजिक्सनी सांगितले जातात, क्वांटम फिजिक्स, पुंज भौतिकीने. पण त्यातला जो स्थूलातला भाग आहे गुरुत्वाकर्षण शक्तीचा, तो मात्र सापेक्षतावादाचा सिद्धांतच त्यावर बोलू शकतो. आणि गंमत अशी, एकाच निसर्गाचे हे भाग असले तरी सुद्धा एकच विज्ञानातला सिद्धांत या 4ही शक्तींचं स्पष्टीकरण देऊ शकतो अशी स्थिती नाही. म्हणून आईन्स्टाईननी 1915 नंतर असं ठरवलं की मी यांच्या एकत्वाचा शोध घ्यायचा प्रयत्न करीन. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की त्याच्या सिद्धांताचं नाव काय असू शकेल, ग्रँड युनिफिकेशन थिअरी, युनिफिकेशन ऑफ ऑल दी 4 बेसिक फोर्सेस ऑफ नेचर. आईन्स्टाईन ते त्याच्या आयुष्यामध्ये पूर्ण करू शकला नाही. आणि आज त्याचा वारस जो मानला जातो डॉक्टर स्टीफन हॉकिंग, त्यांनी असाच प्रयत्न सुरू केला. त्यांनी त्याला एक वेगळं नाव द्यायचा प्रयत्न केलाय. ते असं म्हणतात की दॅट शुड बी कॉल्ड एज थिअरी ऑफ एव्हरीथिंग, TOE असं ते म्हणतात. आणि स्टीफन हॉकिंग असं म्हणतात की अजूनही आपण तर सफल झालो नाही विज्ञान जगतातले लोक. पण ते असं म्हणतात की ज्या वेळेला अशा प्रकारचा एकच सिद्धांत या 4ही शक्तींचा विचार करून आपल्यासमोर तो मांडणी करणारा एकच सिद्धांत असा ज्या वेळेला प्रस्थापित होईल, म्हणजे थिअरी ऑफ जनरलायझेशन, 4 फोर्सेस इंटू 1 फोर्स, असं ज्या वेळेला ते एकत्व येईल, दॅट माइट बी अन एंड ऑफ थेरॉटिकल फिजिक्स, अशी टिप्पणी स्टीफन हॉकिंगची. म्हणजे एकत्वाकडे आधुनिक विज्ञान कसं वाटचाल करत आहे, आईन्स्टाईन पासून ते स्टीफन हॉकिंग पर्यंत ती वाटचाल संपली नाही. पण प्रत्येकाला हे माहितीये आपल्याला हे एकत्वाचं उद्दिष्ट गाठायचं आहे, विज्ञानाचं हेच अंतिम उद्दिष्ट आहे. आणि केवळ हे पदार्थ विज्ञान नाही, भौतिक विज्ञान नाही, तर आज जीवविज्ञान वगैरे हे सुद्धा याच वाटेकडे वाटचाल करताना आपल्याला दिसतात. हेच त्यांचं अंतिम गंतव्यस्थान शोधायचा प्रयत्न ते करतायत. अशी एकत्वाकडची वाटचाल आजचं विज्ञान करताना दिसतं. आणि स्वामी विवेकानंदांनी त्याचं नेमक्या शब्दामध्ये अचूक वर्णन केलंय, सायन्स इज नथिंग बट फाइंडिंग ऑफ युनिटी. स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलंय. 19 सप्टेंबर 1893 या दिवशी त्या प्रस्तुतीकरणामधलं हे वाक्य आहे. कॉस्मॉलॉजीचा विचार केलाय त्यांनी असं म्हटलंय की त्या एका कणातनंच हे सगळं सुरू झालं. आज कॉस्मॉलॉजीची जी सर्वात मान्यता प्राप्त थिअरी आहे ती बिग बँग थिअरी. बिग बँग हा शब्द सुद्धा 1950 साली जन्माला आला. पण त्याच्या आधी त्याचे काही पुरावे मिळत होते. हबल नावाच्या एका मोठ्या शास्त्रज्ञांनी
त्याच्या टेलिस्कोपमधनं ही सूर्यमाला आणि ह्याच्या पलीकडे असलेल्या आकाशगंगा आणि त्या विस्तारत चालल्यात. त्या कुठे चालल्यात माहिती नाही, प्रकाशाच्या वेगाने दूर दूर चालल्यात एवढं नक्की. म्हणजे विस्तार पावतोय. हे सगळं सृष्टीचं जे काही चित्र आहे ते आपल्याला विस्तारित असं विस्तार चालू आहे असं दिसतंय आपल्याला. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की हे बिग बँग आणि त्यातून हा विस्तार अजून चालूच आहे, इव्होल्युशन चालूच आहे. आणि त्यांनी काय सांगितलं बिग बँग थिअरीने आपल्याला, की बिग बँग थिअरी असं म्हणते की या सृष्टीच्या मुळाशी एक सूक्ष्मतम असा कण होता. त्या कणामध्ये अनंत ऊर्जा होती. त्या कणाचं वस्तुमान अनंत होतं. त्या कणाची घनता अनंत होती. आपण सगळेजण कल्पना करूया आपापली, की एक सूक्ष्मतम कण म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म किती तुम्ही करा, तो सूक्ष्मतम कण, त्याच्यामध्ये ऊर्जा किती आहे, अनंत आहे. त्याच्यामधलं वस्तुमान त्याचं किती आहे, त्या कणाचं अनंत आहे. त्या कणाची घनता किती आहे, तर अनंत आहे. आणि त्याच्यामध्ये काही स्पंदनं सुरू झाली आणि जसा फुगा फुगतो ना हवा भरल्यानंतर, तशा प्रकारे त्या स्पंदनांमुळे त्या कणाचा विस्तार व्हायला लागला. स्वामीजी म्हणतात की इफ यू ऑल बिलीव्ह इन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनिथिंग, देन यू विल हॅव टू बिलीव्ह दॅट नथिंग कॅन बी क्रिएटेड आउट ऑफ नथिंग. म्हणजे तुम्हाला त्या कणामध्ये जी काही शक्ती विद्यमान होती तीच शक्ती आज राहिलेली आहे तशीच. नथिंग कॅन बी क्रिएटेड नॉर इट कॅन बी डिस्ट्रॉइड. याचा अर्थ काय, ती शक्ती जी अनंत आहे ती तशीच राहिली आहे, फक्त रूप बदलत गेलाय आणि ते विस्तारत चाललंय. म्हणजे त्या सृष्टीचा विस्तार, ज्याला इव्होल्युशन म्हणतो, ते आजही चालू आहे. आणि स्वामीजी म्हणतात की अशाच प्रकारची कल्पना आमच्या वेदांमधल्या सृष्टीच्या उत्पत्ती शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. आणि दॅट एक्झॅक्टली मॅचेस विथ मॉडर्न थिअरी ऑफ क्रिएशन. आणि स्वामीजी म्हणतात बघा हे सगळं अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारच्या खूप गोष्टी स्वामीजींनी त्या ठिकाणी सांगितल्या. त्या पेपरचं आपण जर वाचन केलं तर आपल्याला खूप आनंद होईल की आधुनिक विज्ञानातले सिद्धांत आणि हिंदू तत्वज्ञानाचा भाग हा कसा जुळतोय हे स्वामीजींनी अत्यंत चपखलपणे, अचूकपणे त्यामध्ये दाखवून दिलं. अशाच प्रकारच्या मग अनेक गोष्टी स्वामीजींची युरोप आणि अमेरिकेमधली जी भाषणं आहेत ना, त्या भाषणांचे विषय सुद्धा मजेदार आहेत. स्वामी विवेकानंदा स्पीच ऑन कॉस्मॉलॉजी, स्वामी विवेकानंदा स्पीच ऑन इव्होल्युशन थिअरी, स्वामीजी इज गोइंग टू स्पीक ऑन मॅक्रोकॉझम अँड मॅक्रोकॉझम. अशा प्रकारची अनेक व्याख्यानं आहेत स्वामीजींची. आणि त्यामध्ये त्यांनी भारतीय विज्ञान आणि हे त्यातनं उद्भूत झालेलं तत्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान जे विशेषतः पाश्चात्यांमध्ये तिकडे विकसित झालं ते किती जुळतंय हे अत्यंत अचूकपणे सांगायचा प्रयत्न केलाय. आश्चर्य वाटतं. अशाच त्या सगळ्या यात्रेमध्ये पुढे त्यांची 1896 साली निकोला टेस्लांची व्यक्तिगत भेट झाली. निकोला टेस्लांचं नाव ते ऐकून होते, टेस्लाही यांच्या संबंधी ऐकून होते, पण सारा बर्नहार्ड नावाची एक फ्रेंच अभिनेत्री होती, तिने निकोला टेस्लांची ओळख स्वामीजींची 1896 साली करून दिली. आणि त्यावेळेला टेस्लांना माहिती होतं की स्वामीजी हे कॉस्मॉलॉजीवर बोलतात. तेव्हा स्वामीजींना त्याने विचारलं की आय हॅव हर्ड अबाउट दी आयडियाज यू हॅव प्रेडिक्टेड. तर स्वामीजी म्हणाले काय ऐकलंय, तर ते म्हणाले समथिंग अबाउट कॉस्मॉलॉजी. तर स्वामीजींनी त्यांना मग काही स्पष्टीकरण दिलं. त्यात स्वामीजीने एक असं वाक्य उच्चारलं होतं की अकॉर्डिंग टू वेदिक फिलॉसॉफी अँड कॉस्मॉलॉजी, फोर्स अँड मॅटर आर रिड्युसिबल टू पोटेन्शियल एनर्जी. असं स्वामीजींचं एक वाक्य होतं. फोर्स इज प्राण, मॅटर इज आकाश, आकाश तत्व पंचमहाभूतातलं, अँड दे आर रिड्युसिबल टू पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एका कुठच्या तरी महत नावाच्या एका तत्वामधनं या दोन तत्वांची निर्मिती झाली, प्राण आणि आकाश. जनरलाइज केलं तर ते एक होतं. जसं आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, इलेक्ट्रॉन बाहेर फिरतो, त्यांना एकत्र केलं जाऊ शकतं, थिअरी ऑफ जनरलायझेशन. तसंच स्वामीजींनी म्हटलं की महत नावाचं एक काहीतरी होतं, त्यातून या दोन गोष्टींच्या उद्भवाची गोष्ट वेदांमध्ये सांगितली आहे. सो दे कॅन बी रिड्यूस टू पोटेन्शियल एनर्जी, दॅट प्रिव्हियस स्टेज इन दॅट इव्होल्युशन. तर स्वामीजींनी सांगितलं. तर निकोला टेस्ला अत्यंत खुश झाले आणि ते म्हणाले, स्वामीजी, मॉडर्न सायन्स कॅन एंटरटेन दिस कन्सेप्ट ऑर आयडिया, अँड व्हॉट आय वुड लाईक टू डू, आय कॅन गिव्ह मॅथमॅटिकल एक्सप्रेशन टू दिस कन्सेप्ट. स्वामीजी अत्यंत खुश झाले आणि स्वामीजी म्हणाले, इफ दॅट हॅपन्स देन आय विल बी द मोस्ट हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड, बिकॉज माय वेदांतिक फिलॉसॉफी विल स्टँड ऑन शुअरेस्ट ऑफ फाउंडेशन्स. असं स्वामीजींनी त्याला प्रतिसाद दिला. ते म्हणाले, पुढच्या आठवड्यात मी आपल्याकडे येतो, तुम्ही मला दाखवा कसं झालं ते. स्वामीजी गेले, पण निकोला टेस्ला त्यामध्ये यशस्वी झाले नाहीत आणि ते तसंच राहिलं. 1905 साली हे जे तत्व आहे हे गणिती भाषेमध्ये, सूत्रामध्ये
आईन्स्टाईननी जगासमोर मांडलं, E इज इक्वल टू mc², विच शोज इक्विव्हॅलन्स ऑफ मॅटर अँड एनर्जी. त्यावेळेला आईन्स्टाईननी अशी टिप्पणी केली की देर वॉज वन कानंदा, अ संन्यासीन फ्रॉम इंडिया, हू ॲक्च्युअली प्रेडिक्टेड दिस इंटरचेंजेबिलिटी ऑफ एनर्जी अँड मॅटर. असं आईन्स्टाईनचं वक्तव्य आहे त्यानंतर. म्हणजे आईन्स्टाईनला सुद्धा स्वामीजींनी काय विचार मांडलेत याची प्रत्यक्ष माहिती होती. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आईन्स्टाईननी लिहिलंय की मॅक नावाचा एक फिलॉसॉफर होता. त्या मॅक नावाच्या फिलॉसॉफरच्या सिद्धांताच्या आधारावर आईन्स्टाईननी सापेक्षतावादाचा विचार सुरू केला आणि त्यातून हा सिद्धांत पुढे आला, इक्विव्हॅलन्स ऑफ एनर्जी अँड मॅटर. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ह्या सगळ्यावर मेटाफिजिक्सचा किंवा तात्विक विवेचनाचा किती परिणाम या सगळ्या घडामोडींवर होत असेल, झाला असेल आणि आजही तो होताना दिसतो. स्वामीजींच्या या सगळ्या गोष्टींची दखल त्या ठिकाणचं वैज्ञानिक जगत कसं घेत होतं याची चुणूक आपल्याला पाहायला मिळते की आईन्स्टाईनला सुद्धा माहिती होतं की ही कल्पना स्वामी विवेकानंद नावाच्या एका संन्याशांनी अगोदरच मांडलेली आहे. 1896 साली टेस्लाना सांगितली त्यांनी आणि त्यानंतर ही कल्पना पुढे आली. आपल्याला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारच्या अनेक गोष्टी स्वामीजींच्या वाङ्मयामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. त्या सगळ्या त्यांच्या वाङ्मयात उपलब्ध आहेत. आपल्याला आश्चर्य असं वाटतं की सैद्धांतिक विज्ञानाच्या या क्षेत्रामध्ये स्वामीजींनी कशा प्रकारे अभ्यास केला असेल आणि कशा प्रकारे त्याची मांडणी केली असेल, ज्यामुळे स्वामीजींच्या या सगळ्या गोष्टींची दखल त्यावेळेचं पाश्चात्य जगतातलं विज्ञान जगत घेऊ लागलं होतं. याबरोबरच स्वामीजींनी अन्यही खूप गोष्टी केल्या आहेत. पुन्हा आपण पाठी जाऊ की त्या योकोहामा ते व्हँकुव्हरच्या प्रवासामध्ये जमशेदजी टाटा त्यांना भेटले आणि त्यावेळेला त्यांचा संवाद झाला. तो संवाद काय झाला असेल हे आपल्याकडे फार उपलब्ध नाहीये, पण त्यामध्ये संवाद झाला. त्यामध्ये संवाद असा होता की स्वामीजींनी टाटांना विचारलं, तुम्ही कशाला चाललाय अमेरिकेमध्ये? तर टाटा म्हणाले की मी आपल्या देशाला स्वावलंबी करण्यासाठी पोलाद निर्मितीचा कारखाना आपल्या देशात सुरू करू इच्छितो. ते म्हणाले की इंग्लंडमध्ये मिळेल. ते म्हणाले नाही, इंग्लंडमध्ये मी गेलो होतो पण माझा अपमान केला इंग्रज लोकांनी. त्यांनी मला असं सांगितलं, भारतीय माणूस आणि पोलाद बनवणार. भारतीय माणसांनी पोलाद बनवलं ना तर इंग्रज लोक ते खातील आणि त्याचा चोथा करून ठिकून देतील. म्हणजे अशा प्रकारचंच भारतीयांविषयीची समजूत होती. आपल्याला माहिती आहे 1895 साली जगदीशचंद्र बसूंना कसं अपमानित केलं गेलं की भारतीय प्राध्यापक भौतिक विज्ञान शिकवूच शकत नाही. 1885 साली, 1895 साली नाही. तर अशा प्रकारची मानसिकता होती. त्यामुळे इंग्लंडमधले लोक जाणीवपूर्वक भारतीयांचा अपमान करत होते. भारतीयांना स्वावलंबी होऊ द्यायचं नव्हतं. पण जमशेदजी टाटांना कोणीतरी सांगितलं की अमेरिका ही उदार मतवादी लोकांची आहे, ते तुम्हाला कदाचित यातलं माहिती तंत्रज्ञान वगैरे देतील. म्हणून ते चालले होते आणि त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेतनं यंत्र घेणार आहे, तंत्रज्ञान घेणार आहे आणि आपल्या देशामध्ये कारखाना सुरू करणार आहे. स्वामीजींनी त्यांना असं विचारलं की ओके, यू मे गेट टेक्निकल नो अँड मशीन्स, बट व्हॉट